नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. अं, संकल्प फाउंडेशन विषयी आधी थोडं इंट्रोडक्शन देतो, नंतर आजच्या या व्याख्यानमालेला आपण सुरुवात करूया. संकल्प फाउंडेशन हे आमचं एनजीओ गेले 11 वर्ष महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑनलाईन आणि ऑफलाईनच्या माध्यमातून खूप छान काम करतं. पर्यावरण शिक्षण यासोबत आम्ही महिला सबलीकरण आरोग्य या भागात देखील काम करत आहोत. महात्मा गांधीजींच्या खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वानुसार आमचं एनजीओ काम करत आहे. आणि गेले 11 वर्षात साठी विविध भागात विविध क्षेत्रात काम करण्याचं आमच्या एनजीओला सौभाग्य लाभलं. याबद्दल आम्हाला निश्चितच अभिमान वाटतो. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे, ती मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना काळात जेव्हा आमच्या सगळ्या ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन वेबिनार सिरीज सुरू केली की ज्याच्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यासोबतच शेतीचे आधारित उद्योग, शेतीच्या वेगळी पद्धती जसं यौगिक शेती असेल, नैसर्गिक शेती असेल, या पद्धतीच्या शेतीच्या टेक्निक वर पण आम्ही ऑनलाईन वेबिनार्स ठेवले. यासोबतच त्या काळात कोरोना काळात खूप जास्त लोक स्क्रीनचा वापर करत होते. तर त्या स्क्रीनवर कसं कंट्रोल करायचं, मोबाईल टीव्हीची स्क्रीन, त्यासाठी आम्ही पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी वर्कशॉप देखील घेतले ऑनलाईन. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. यासोबत आपले दैवत महाराष्ट्राचे अं, छत्रपती आहे. शिवराय असतील, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर देखील आम्ही व्याख्यानाचे आयोजन केले. आणि निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हाला खूप चांगला या ठिकाणी रिस्पॉन्स मिळाला. मी जास्त वेळ न घेता आज आपण ज्या वेबिनार साठी जमलो आहोत, संवाद सारखी, त्याविषयी थोडक्यात इंट्रोडक्शन देतो.
आणि नंतर आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी पुनश्च एकदा संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे स्वागत करतो की प्रत्येक सोमवारी संवाद सारथी हे व्याख्यानमालेचं आयोजन आमच्या एनजीओ कडून होत असतं. तर संवाद सारथी का सुरू केलं, तर आमच्या एनजीओचे सगळे डिरेक्टर्स यांनी जेव्हा चर्चा केली की एक नवीन उपक्रम सुरू करायचा की जो सर्वांना एक वेगळा युनिक असला पाहिजे, म्हणून आम्ही जेव्हा चर्चा करत होतो तर असं ठरलं की जे पण स्पेशलाइज किंवा डिसेबल व्यक्ती आहेत त्यांना बोलवून आपण त्यांचा जीवन प्रवास का नाही ऐकून घ्यावा. म्हणून आम्ही खूप लोकांशी चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर असं आढळलं की जो पण स्पेशलाइज व्यक्ती आहे त्याच्या जीवनात रोजचा खूप मोठा संघर्ष असतो. त्याला जीवन जगताना त्याच्या जे उणीव आहे तो शोधून काढून तो त्याच्यावर मात कशी करत असतो, तो स्वतःला बॅलन्स कसं करून घेतो, तो इतरांसोबत जुळवून कसं घेतो. आणि एवढंच नाही करत तर तो इतरांसोबत स्पर्धा करून कधी कधी त्यांच्या पुढे तर कधी कधी त्यांच्या बरोबरीने देखील काम करत असतो नॉर्मल लोकांच्या. तर जेव्हा हे सगळं आम्ही ठरवलं की आपण असं काही करायचं का, आम्ही बऱ्याच लोकांशी चर्चा केली. महाराष्ट्राच्या बाहेर आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते यांच्या सल्ल्यानुसार आम्ही संवाद सारथीची व्याख्यानमाला सुरू केली 15 ऑगस्ट 2022 ला, भारताच्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त. आणि त्यावेळेस असं ठरलं होतं की आपण सुरू तर करूया, पण जेव्हा यात आम्ही आज इथपर्यंत पोहोचलो आहोत तर असं जाणवतंय की प्रत्येक वेळेस इथे येणारे वक्ते हे युनिक आहे, ते त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टर आहे. आणि ते जेव्हा त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करतात तर निश्चितच आम्हाला यातनं नवीन गोष्टी शिकायला मिळतात, ऐकायला मिळतात. आणि आमच्या एनजीओ ला हे इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी देखील मिळते. तर निश्चितच आजपर्यंत जेवढे पण 86 महानुभाव इथं येऊन गेले, प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा होता. आणि प्रत्येकाने त्यांच्या जीवनात काय काय संघर्ष केले आणि त्यातनं त्यांनी काय मार्ग काढले. तर हा एक छोटस जेव्हा ते शेअरिंग करतात तर निश्चितच आम्हाला आणि इतर लोकांना खूप छान न घेता आपल्या आजच्या वक्त्यात रंजना मॅडम यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर. धन्यवाद सर. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 87 आज गुंफले जात आहे. काही लोक आजूबाजूला असण्यानेच आनंद देतात. त्यांचे असणं हाच एक आनंद असतो. ते कोणत्याही सामाजिक मेळाव्यात प्रकाश टाकतात आणि कामाच्या ठिकाणी जेव्हा तुम्हाला एखाद्या टीम प्रोजेक्ट मध्ये त्यांचा समावेश होतो तेव्हा तुमची चिंता दूर झालेली असते. एक जवळचा सहकारी, संरक्षक, परोपकारी, समर्थक, कुटुंबातील एक सदस्य, एखाद्या नातेवाईकांपैकी एक दुर्मिळ शिक्षक, असे विविधांगी व्यक्तिमत्व साकारलेले बहुआयामी व्यक्तिमत्व, कवी मनाचे सकारात्मक विचार असलेल्या अशा आज वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 87 पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ओझर मेघ येथील म.वि.प्र. संस्थेच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय येथील कनिष्ठ लिपिक असणाऱ्या माननीय रंजना बाविस्कर आत्ताच्या संसारे मॅडम आज आपणास वक्त्या म्हणून लाभलेल्या आहेत. मॅडमचं शिक्षण हे M.Com, B.Ed, M.Phil आणि GDCA असे मॅडमचे शिक्षण झालेले आहे. आणि मॅडम सध्या MVP समाज कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय ओझरमेघ येथे कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत. मॅडमला खेळ जो आवडतो तो कॅरम खेळायला मॅडमला आवडतो. तसेच मॅडमचा जे छंद आहे त्यांना जुनी गाणी ऐकणे, कविता लिहिणे हे मॅडमचे आवडते छंद आहेत. मॅडम कवी मनाच्या आहेत. या कवयित्री
देखील आहेत मॅडम. आणि मॅडमला जे पुरस्कार मिळाले आहेत शाळेत असताना त्यांनी भरघोस वक्तृत्व स्पर्धेमध्ये असे घवघवीत यश मिळून अनेक पुरस्कार मॅडमने संपादित केलेले आहेत. तर अशा ह्या आपल्या वक्त्या माननीय रंजना बाविस्कर मॅडम, संसारे मॅडम, रंजनाचा रंजक प्रवास या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशन संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद अनिता मॅडम. मी जास्त वेळ न घेता आपल्या आजच्या वक्त्या रंजना मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर. मॅडम अनम्यूट करा. नमस्कार. हा, आता येतोय आवाज, बोल. ओके. नमस्कार. सर्वप्रथम मी संकल्प फाउंडेशनचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला इथे बोलायची संधी दिली. विशाल सरांचे आभार मानते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी मैत्रीण डॉक्टर अनिता फापाळे हिचे विशेष आभार मानते. त्याने मला बऱ्याच दिवसापासून विचारलेलं होतं की तू बोलशील का, पण काही कारणास्तव म्हणजे नाही बोलू शकत होते. मध्यंतरी माझा आजारपण, परत फॅमिली काही प्रॉब्लेम्स, त्यामुळे मी तिला म्हटलं मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच बोलेन. आवाज येतोय ना ग? मग येतो ना. आता ऐक ना, तू काय दिसणार आहे का चक्र तिथे एवढी घाबर? हॅलो. माझं नाव, खरं तर माझी ओळख म्हणजे रंजना हिरामन बाविस्कर आणि लग्नानंतरची माझी ओळख म्हणजे रंजना प्रमोद संसारे. माझा जन्म निफाड तालुक्यात ओझरमेघ येथे झालेला आहे. तसे तर आम्ही प्रॉपर जळगावकडे भडगाव पाचोरा म्हणून एक गाव आहे, तिथं अंजनविरे म्हणून गाव आहे, तिथले आहोत. पण वडील एचएलला होते, म्हणजे त्यांनी काही जास्त काळ सर्व्हिस नाही केली एचएलला, त्यामुळे ते ओझरला स्थायिक झालेले. आम्ही टोटल 4 भाऊ 4 बहिणी, मी सगळ्यात लहान, त्यामुळे माझ्यामध्ये म्हणजे सगळ्यांचाच फार जीव. आई वडील तसे शिकलेले होते, आई थोडी अशिक्षितच होती. अगोदर 4 भावंड झाले, त्यानंतर मुली झाल्या. तिला असं वाटलं की सतत मुलीच होत आहे, त्यामुळे तेव्हा काही डॉक्टर वैद्यकीय वगैरे अशा काही सुविधा नव्हत्या. असतीलही पण अशिक्षितपणामुळे त्यांना काही एवढं माहित नव्हतं. त्यामुळे तिला नको होती. माझ्या जेव्हा ती प्रेग्नंट होती तेव्हा तिला मुलगी नको होती, म्हणून त्याने बरेचसे काही म्हणजे त्यांचे काही घरगुती उपाय वगैरे केले असतील. माझा जन्म झाला 27 जुलैला 1981 मध्ये. मी सुरुवातीला छान चालत होते, साधारणतः 5-6 वर्षाचे असेपर्यंत चालत होते. नंतर मला फार ताप आला, असं आई वडील सांगतात, ताप आला. आमच्या इथले ओझरचेच डॉक्टर कासलीवाल त्यांच्याकडे नेलं, त्यांनी तापात इंजेक्शन दिलं आणि त्यामुळे मला पोलिओ झाला. पोलिओ हा एका पायालाच झालेला आहे. पण मग माझ्या घरच्यांनी मला माझ्या पायावर उभं करण्यासाठी, मला चालण्यासाठी फार प्रयत्न केले. त्यांनी जे जे डॉक्टर सांगितलेले असतील तिकडे गेले, कुठे मालिश करायची असेल तिथे गेले. माझे आई वडील मला फार वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन फिरले. सर्वात प्रथम मी तिसरी किंवा चौथीला असेल तेव्हा माझं एचएलला ऑपरेशन झालं. त्यावेळी मला म्हणजे बऱ्यापैकी पायावर उभं राहता आलं. नंतर 11वीला असताना मालेगावला विशाखापट्टणमचे डॉक्टर आलेले होते, तिथं माझं ऑपरेशन झालं. मग मी माझी चालायला लागले. मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा तर माझ्या बहिणींनी माझी विशेष काळजी घेतली, त्यांच्या मैत्रिणींनी माझी फार काळजी घेतली. मला शाळेत जाताना माझं दप्तर पकडणं, मला घेऊन जाणं. तसं म्हणजे माझं फॅमिली बॅकग्राऊंड पण चांगलं आहे, घरचे पण सदन कुटुंब आहे. भाऊ मोठे असल्यामुळे ते लवकर स्वतःच्या पायावर उभे राहिले. मोठा भाऊ गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे, बाकीचे भाऊ प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे. सुरुवातीला तर पहिले ते चौथी जेव्हा मी शाळेत जात सायकलवर घेऊन जात होते. वडील तिथे दिवसभर बसून राहायचे,
तरी बऱ्याच वेळा शाळेचे टीचर्स म्हणायचे की इथे नका बसू, जा, आम्ही देऊ लक्ष. पण वडिलांचा कोणावर विश्वास नव्हता. शाळा सुटेपर्यंत ते तिथेच बसून राहायचे. नंतर 5वी ते 10वी माझं माधवराव बोरस्ते ओझरलाच इथे शिक्षण झालं. तिथे सुरुवातीला तर वडील यायचे पोहोचवायला, त्यानंतर भावांनी 4 व्हीलर घेतली, मग ड्रायव्हर यायचा पोहोचवायला. मग मला शाळेत पण सगळ्या शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मदत केली. वरती क्लास होता, वरती चढायला त्रास होईल म्हणून असं आमच्या क्लासमध्ये साधारणतः आम्ही 3 स्टुडंट होतो की जे हँडिकॅप होते, त्यांना वरती चढायला त्रास होईल म्हणून आमचा क्लास खालीच ठेवलेला होता. तिथे पण सर लोकांनी, मॅडम लोकांनी खूप छानपैकी काळजी घेतली आमच्या सगळ्यांची. मी शाळेत असताना मला म्हणजे वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. मला फार आवड होती वक्तृत्व करायची. साधारणतः मी 2-3 वेळा स्त्रीवर होणारे अत्याचार याच्यावरच वक्तृत्व केलं. त्याच्यामध्ये मला चांगल्यापैकी पारितोषिक मिळाले. पण नंतर असं म्हणजे मी जिल्हास्तरीय पर्यंत गेली होती. नंतर राज्यस्तरीय जायचं तर घरच्यांना प्रश्न पडायचा. माझे घरचे माझ्याबद्दल जरा जास्तच पॉझिटिव्ह होते. मला कुठे पाठवताना म्हणजे त्यांना अशी हिंमत नव्हती होत की कशी जाईल, पडली, लागलं. त्यामुळे माझ्या घरचे मला शक्यतो पाठवत नव्हते. खास करून माझी 2 नंबरची बहीण, ती माझ्याबद्दल जरा जास्तच पॉझिटिव्ह होती आणि अजूनही आहे. त्यामुळे तिला असं वाटायचं की हिला भाई बाहेर गेली, कोणीची काळजी नाही घेतली, ही पडली, लागलं तर. म्हणून मग मी पुढे तर मग एकदा माझं झालं होतं राज्यस्तरीय, पण मग घरचे नाही म्हटले, त्यामुळे मग मी तिथपर्यंत काही गेलीच नाही. घरच्यांनी म्हणजे थोडक्यात सांगायचं तर घरच्यांनी मला फारच तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं. ते शक्यतो कोणावर माझी जबाबदारी पण सोपवायचे नाही, स्वतःच काळजी घ्यायचे. माझ्या आई वडिलांपेक्षा तर माझ्या बहिणीने जरा जास्तच काळजी घेतली. त्यामुळे मी कधी कुठे जायचं म्हटलं म्हणजे त्यांना त्या स्वतःच येतील, त्या स्वतःच मला घेऊन जातील, असं त्यांचं होतं माझ्या बाबतीत. मग नंतर 11वी ते 15वी पर्यंत मी आता ज्या कॉलेजमध्ये सर्व्हिसला आहे तिथेच माझं शिक्षण झालेलं आहे. 11वी ते TY पर्यंत मी तिथेच होती शिकायला. तिथे पण कधी ड्रायव्हर यायचा पोहोचवायला, शक्यतो मी रेग्युलर कॉलेज केलंच नाही. FY ला गेले. त्यानंतर मी FY मध्ये असताना आमच्या गावातच कम्प्युटर ऑपरेटर म्हणून चालू होतं, ते डाटा एंट्रीचं काम करायचं. मग मी डाटा एंट्रीचं काम करायची, बाहेरूनच कॉलेज करायची. राहिलं फक्त अकाउंटची ट्युशन. इथे कुलकर्णी सर म्हणून होते, आता एक्सपायर झाले. अकाउंट फार छान शिकवायचे ते. तर मग मी अकाउंटचा क्लास त्यांच्याकडे जॉईन केला, तर फक्त ट्युशनला जायची. FY ला मी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जात होते. तसं घरचं माझं खूप छान होतं, पण मला माहित नाही, पहिल्यापासून स्वाभिमानी जगायला आवडत होतं. भावांनी कधी कसली कमी नाही केली, पण मलाच कोणाकडे असं मागायला आवडत नव्हतं. मला असं वाटत होतं आपण शिक्षण घेतलेले, आपण एज्युकेटेड आहोत, मग आपणच स्वतःच्या पायावर उभं राहावं. म्हणून मी FY पासूनच जॉब करायला सुरुवात केलेली होती. FY ला मी कम्प्युटर ऑपरेटर म्हणून जॉब केला थोडे दिवस, साधारणतः 2 वर्ष केला असेल. SY पर्यंत मी जॉब केला. TY पर्यंत जॉब नाही, सॉरी, SY पर्यंत जॉब केला. TY ला मग मी क्लासेस सुरू केले म्हणजे साधारणतः आम्ही तिघी बहिणींनी सुरू केले होते. माझी 2 नंबरची बहीण, 3 नंबरची आणि मी. मोठी 2 नंबरची बहीण 7वी ते 8वी घ्यायची, मोठी बहीण, आणि 3 नंबरची बहीण 1ली ते 4थी पर्यंत, आणि 9वी 10वीचे क्लासेस मी घ्यायचे. TY झाल्यानंतर मी B.Ed ला नंबर लागला माझा. B.Ed ला माझा इथे म्हणजे आम्ही पुण्याला गेलो होतो राऊंडला B.Ed ला. तर त्यावेळेस एवढं माहित नव्हतं शिक्षणातलं, म्हणजे आता आमच्या घरामध्ये तसे आहेत सगळे एज्युकेटेड, पण भाऊ नव्हते एज्युकेटेड. बहिणीचं 2 नंबरची बहीण आमच्या घरात सगळ्यात आधी पोस्ट ग्रॅज्युएशन झाली होती, पण तिचं लग्न झालेलं होतं. मग B.Ed ला मी पुण्याला गेली, तिथं राऊंडला गेली. त्यावेळेस माझ्या बरोबर माझ्या भावाची मुलगी होती, भावाचा मुलगा होता.
आम्ही बीएड ला गेलो, तिथं राऊंड सुरू झाला. त्यांनी विचारलं होतं की तुमचा म्हणजे तुम्ही जे कॉलेज जे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट कराल तिथे तुमचा नंबर लागेल. मग मला असं वाटलं नाशिकलाच, आता नाशिक आपल्याला जवळच आहे, ओझर ते नाशिक आपण अपडाऊन करू शकतो. मग मी नाशिकच चॉईस केलं. त्यांना विचारलं की तिथे कॉमर्स मधून बीएड आहे का, ते तेव्हा हो म्हटले. मग म्हटलं ठीक आहे नाशिकच द्या मला. नाशिकला मग माझा नंबर लागला. मी ऍडमिशन घ्यायला गेले. त्यावेळेला तिथे कळालं की कॉमर्स मधून बीएड नाहीये. आणि जेव्हा एकदा आपण राऊंड मध्ये सिलेक्टेड झालो तर सेकंड राऊंडला आपण इलिजिबल नसतो. त्यामुळे नाईलाज असतो, मग मला जिओग्राफी आणि मराठी मेथड घेऊन बीएड करावं लागेल. बीएड करत असताना पण आता अपडाऊनचा प्रश्न. ओझर ते नाशिक म्हणजे साधारणतः 20-22 किलोमीटरचं अंतर आहे. तेव्हा पण घरचे म्हणायचे, म्हणजे माझ्या बहीण 2 नंबरच्या बहिणी सुद्धा लग्न झालेलं होतं. 3 नंबरची बहीण मम्मी म्हणजे आई म्हणायची की आम्ही येत जायला. पण मग भावाची मुलगी होती, तिच्यासोबत मी जायची. कधी बस मध्ये म्हणजे प्रवास केलेला नव्हता. मला नाशिक माहित नव्हतं. फर्स्ट टाइम मी नाशिक बघितलं होतं टीवाय झाल्यानंतर. कारण मला घरच्यांनी कधी एकटं कुठे सोडलंच नाही. बसमध्ये कसं बसतात ते माहित नव्हतं. मग असं बीएड झालं, 1 वर्षाचं बीएड केलं. त्या रिझल्ट घ्यायला मी आणि अनिता मॅडमचं गेले होते बीएडचा. रिझल्ट घ्यायला गेलो आणि तेव्हा तिथेच सेंट्रल ऑफिस आहे आमचं एमईपीचं. तिथे इंटरव्ह्यू चालू होत्या. अनिता मॅडम म्हटल्या चल आपण इंटरव्ह्यू तर देऊ. आम्ही दोघे गेलो इंटरव्ह्यू द्यायला. जस्ट बीएडचा रिझल्टच लागलेला होता. इंटरव्ह्यू द्यायला गेलो. तिथे एकच जागा होती एमकॉम म्हणजे साधारणतः कॉमर्सची एकच जागा होती. आणि नशिबाने म्हणजे ती कॅटेगरीचीच होती. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि त्याची इंटरव्ह्यू झाली, माझी इंटरव्ह्यू झाली. मग त्यावेळी तिथे विचारलं की एकच जागा आहे आणि मी एकच कॅन्डिडेट, पण मग तुम्ही इलिजिबल नाहीये, तुम्ही क्वालिफाईड नाहीये, त्यासाठी एमकॉम पाहिजे, तुमचं आताशी टीवाय आणि बीएड झालेलं आहे. त्यावेळेला माहित नव्हतं की आपण जेव्हा जॉब आपण सिलेक्शन होऊन जातं आपल्या जॉबचं, तर आपण 2 वर्षात आपल्या इलिजिबिलिटी पूर्ण करू शकतो. कारण सर्व्हिस मधलं एवढं माहित नाही. भाऊन ते बिझनेस. आमच्या घरात माझ्या मते सर्व्हिसला लागणारी मी पहिलीच आहे. त्यामुळे कोणाला सर्व्हिस बद्दल माहित नव्हतं. ठीक आहे म्हटलं, मी इलिजिबल नाही तर. मग ते म्हणे असं करा, तुमच्याकडे टायपिंग आहे, जीडीसी आहे, कम्प्युटर डिप्लोमा आहे, त्यापेक्षा तुम्ही क्लरिकल कडे इंटरव्ह्यू द्या, तुमचा हमखास सिलेक्शन होऊन जाईल. असं वाटलं चला देऊन देऊ. सिलेक्शन कुठे लगेच होणार आहे. दिलं इंटरव्ह्यू. तिकडे इंटरव्ह्यू दिला आणि त्याच्या आधी पण मी आदिवासी विकास भवन मध्ये पेपर दिलेला होता, क्लरिकलचाच दिलेला होता. त्याच्यामध्ये मी कॅटेगरीमध्ये फर्स्ट आलेली होती. थोड्या दिवसांनी साधारणतः महिन्या 1.5 महिन्याने झाला असेल इंटरव्ह्यू देऊन. तोपर्यंत माझं सर्चिंग चालूच होतं जॉबचं. इथं बहिणाबाई चौधरी म्हणून बीएड कॉलेज आहे, तिथे जाऊन आली होती. शक्यतो मला टीचिंग मध्येच जायचं होतं, कारण मला टीचिंगची फार आवड होती. मी ट्युशन्स घ्यायची तर त्यामुळे मला टीचिंगची फार आवड. साधारणतः 1-1.5 महिन्याने याची ऑर्डर आली. साधारणतः 1-1.5 महिन्याने ऑर्डर आली एमईपीची. जॉईनिंग लेटर आलं आणि म्हणजे त्याच आठवड्यामध्ये आदिवासी विकास भवनचं पण ऑर्डर आली. पण तिथे थोडेफार म्हणजे ऑर्डर अप्रुव्हल वगैरे साठी पैसे भरायचे होते. आता असं भावांनाही असं वाटलं आणि मलाही असं वाटलं, आपण एज्युकेशन फील्डमध्ये आपलं बीएड झालेलं आहे आणि ऑर्डर आपल्या एमईपीची एज्युकेशन फील्ड मधली आहे, भविष्यात आपण टीचिंग मध्ये तिकडेच जाऊ. मी ऑर्डर ऍक्सेप्ट केली. ऑर्डर ऍक्सेप्ट केली आणि आदिवासी विकास भवनची ऑर्डर काही मी ऍक्सेप्ट केली. पण बऱ्याच जणांना विचारून मी केली. साधारणतः मला 3 नोव्हेंबर 2006 मध्ये ऑर्डर आलेली होती आणि 3 ऑर्डर आल्यानंतर 3 दिवसांमध्ये आपल्याला जॉईंट व्हायचं असतं. तर मी 6 नोव्हेंबरला जॉईन झाली. हो की नको, हो की नको, पण सगळे माझे जेवढे परिचयाचे होते, माझे फ्रेंड्स होते, सगळ्यांना असं वाटत होतं हो तू जॉईंट हो. जॉईन झाले. पुन्हा प्रश्न आला अपडाऊनचा.
ओझर ते नाशिक अपडाऊन कशी कर. अपडाऊन मध्ये बरेच मग सुरुवातीला पहिले म्हणजे सुरुवातीला तर बहिणीच यायच्या माझ्या बरोबर. मला माहीतच नाही नाशिक बस कशी पकडायची. मी तेव्हा जरा जास्तच मितभाषी होती, घाबरट फार होते. मी लवकर कोणासोबत बोलत नव्हती, कारण घरच्यांनी कधी कुठे सोडलंच नाही. कोणासोबतही बोलताना मला फार भीती वाटायची. सुरुवातीला बहिणी आल्या, सोडवायला यायच्या आणि दिवसभर तिथे म्हणजे वॉचमनचं जे घर होतं ना, दिवसभर तिथे बसून राहायचे. साधा आठवडाभर असंच चाललं. त्या तिथंच बसून राहायच्या. त्यांना असं वाटायचं की हिला कसं सोडून जायचं एकटं, हिला चालायचा प्रॉब्लेम, ही बसने प्रवास करू शकते का. त्यामुळे दोघी बहिणी दिवसभर तिथे बसून राहायचा. कॉलेज सुटलं का तेव्हाच माझ्या सोबत यायच्या. स्टाफ मेंबरही योगायोगाने म्हणजे नशिबाने चांगले मिळाले. तिथे लेडीजच जास्त होत्या. त्या बहिणींना बोलायला लागल्या, तिला तिच्या पायावर उभं राहू द्या, आता ती मोठी झाली. जर तुम्ही तिला असं जास्त अपंगत्व जास्त आणणार तिला, तुम्ही जर तिला असं तुमच्यावरच डिपेंड ठेवलं तर ती असं राहणारच नाही इंडिपेंडंट राहणारच नाही. मग तेव्हा त्यांनी मला दुसऱ्या म्हणजे काही आठवड्यानंतर त्या मला म्हणे, आता तू तुझा प्रवास कर. टेन्शन आलं होतं, भीती वाटायला लागली होती. अरे आपल्याकडनं प्रवास होईल का, आपल्याकडनं बस पकडता येईल का, आपण पडलो वगैरे तर. मग माझी म्हणजे बहीणच आली होती बसवायला. बस स्टॉपवर बसले, तिथून आरकेला उतरले. स्टॉप आरकेचा स्टॉप केव्हा येईल हेच लक्षात येत नव्हतं. शेजारी जे पॅसेंजर बसले होते त्यांना सांगितलं, आरके स्टॉप आला तर मला नक्की सांगा, कारण मी फर्स्ट टाइम प्रवास करते. आरके स्टॉप आल्यावर त्यांनी सांगितलं, मॅडम आरके स्टॉप आला, तुम्ही उतरू शकता. तिथे उतरले. तिथून पुन्हा आसाराम बापू बस पकडायची होती, ती कॉलेजजवळ सोडत होती. स्टाफ मेंबर्सने सांगितलेलंच होतं, तू ही बस पकडली का पोलीस चौकीला उतर. मी बस पकडली, बसली. बसमध्ये फार गर्दी, म्हणजे ती बस एकदमच असं पायऱ्यांवर पॅसेंजर्स उभे, चढताय एवढी पॅक असायची ती बस. कशी तरी कसं बसत चढायची, एकदम जीव मुठीत घेऊन चढायचे असं म्हटलं तरी चालेल. आणि मग पोलीस चौकीचं तिकीट काढलं. ड्रायव्हरला सांगून ठेवलं होतं की काका पोलीस चौकी स्टॉप आला तर मला सांगा, मी फर्स्ट टाइम येते इकडे. ते हो म्हटलंय, पण गर्दीच इतकी ते विसरले. त्यामुळे मी तो स्टॉप गेले विसरून, त्याच्याही पुढे गेले. कधी प्रवास केलेला नव्हता, तो स्टॉपही लक्षात आला नाही. बहिणींबरोबर आली होती एक दोन, म्हणजे त्या तर मला पोहोचवते त्या बसनेच की लक्षात येईल, पण तरी मी विसरून गेले त्याच्याही पुढे निघून. मी डायरेक्ट आश्रमला उतरले, आसाराम बापू आश्रम. मग माझ्या लक्षात आलं, अरे आपण तर वेगळ्या स्टॉपवर उतरलो. पुन्हा तिथून रिक्षा केली. तर नवीन असल्यावर रिक्षावाले पण त्यांनी माझ्याकडनं 100 रुपये घेतले. तेव्हा मला त्यांनी आर्किटेक्चर कॉलेजला सोडली. साधारणतः प्रवासामध्ये बरेच काही अडचणी आल्या. बऱ्याच वेळा बस पकडताना हात सुटून जायचा, पडून जायचे. कधी कधी खूपच गर्दी असायची तर बस सोडून द्यावी लागायची. कॉलेजला जायला उशीर व्हायचा, ड्युटीवर जायला. पण म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही चांगली लोकही असतात, काही वाईट लोकही असतात. जसं आर्किटेक्चरला काही चांगली लोक होती, खास करून तिथे म्हणजे एक शिंदे मॅडम म्हणून आमच्यामध्ये सगळ्यात एजड बाई होती, आता रिटायर झाल्या मॅडम. मॅडमने आम्हाला फार बोल्ड बनवलं. मी जास्त बोलायची नाही, घाबरायची बोलायला. कोणी जास्तीचे काम सांगितले तर तेही करून घ्यायची. पण कसं होतं, कुठेही नोकरीच्या ठिकाणी म्हटलं म्हणजे ना, तुमचं बॅकग्राऊंडही फार महत्वाचं असतं. माझं बॅकग्राऊंड, माझे भाऊ येऊन गेले होते एकदा दोनदा. मोठ्या भावाला थोडस राजकारणाचा वारसा, तो राजकारणी. त्यामुळे माझं थोडस फॅमिली स्टेटस, त्यामुळे मला थोडे म्हणजे रिस्पेक्ट द्यायचे, म्हणजे त्रास नाही द्यायचा असं म्हटलं तरी चालेल, असं म्हणायला काही हरकत नाही.
पण कधी कधी जे मेन असतात होते ते बोलायचे, मॅडम तुम्हाला लेट होऊन जातं. त्यामुळे मी 9:30ची ड्युटी राहायची तर घरात 7:30लाच निघायची की नको. काय ना, पहिल्यापासून कोणी बोललेलं आवडत नव्हतं. मी नेहमी नियमाला धरून चालणारी होती की नको उशीर झाला तर आपल्याला कोणी बोलेल. मला कोणी बोललं तर मला फार ऑकवर्ड फील व्हायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्यावर कोणी असं दया दाखवलेली ना तर मला पहिल्यापासून पटत नाही. मला नेहमी वाटायचं की कोणी असं म्हणायला नको की असा प्रॉब्लेम आहे. मला असं वाटायचं का जरी आपल्यात कमी असले तर आपण का नाही करू शकत. नेहमी माझ्या मनात हेच राहायचं की आपणही करून दाखवू. अभ्यासातही मी पहिल्यापासून हुशारच होती. खरं तर डॉक्टर व्हायचं स्वप्न होतं, पण ते पायामुळे अपूर्ण राहिलं. कारण त्यावेळेला कसं होतं, एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या आणि खूप तासन तास प्रॅक्टिकलला उभं राहावं लागायचं. आणि माझ्या घरातही सगळ्यांची इच्छा होती की तिला डॉक्टरच करायचं. शिक्षणातही हुशार होते. भावांनाही वाटायचं, बहिणींनाही वाटायचं तिला डॉक्टर बनवावं. 11वी सायन्सला पण ऍडमिशन घेतलेलं होतं, पण ते प्रॅक्टिकलला खूप वेळ उभं राहता येत नव्हतं. कारण एकाच पायावर उभं राहून किती राहणार. म्हणून नाईलाजाने मला माझं ते स्वप्न मागे ठेवावं लागलं आणि मग मी कॉमर्सला ऍडमिशन घेतलं. असा साधारणतः शैक्षणिक प्रवास होता. नंतर सर्व्हिसमध्ये तर म्हणजे माझ्या म्हणजे जे सहकारी मैत्रिणी होते त्यांनी मला खरंच खूप मदत केली. माझ्या बरोबरच एक केशव आयरे म्हणून लागलेले होते. आम्ही दोघं पण हँडिकॅपच. केशव आयरेंनी पण फार मदत केली होती. आमच्या दोघांची जॉईनिंग डेट एकच होते. त्यांचा थोडा डोळ्याचा प्रॉब्लेम होता. त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे मला पाणी आणून देणं, माझी बॅग आणणं, माझे म्हणजे असे छोटे मोठे कामं ते करत राहायचे. त्यांना आपण म्हटलो ना नका नाही रे का जाऊ देवा मॅडम आपणच आपल्याला सांभाळून घ्यायचं असे बोलायचे. त्यांनी खूप मदत केली होती मला. आणि डायरेक्टरचे एक मुलगी होती भगत मॅडम. सुरुवातीला तर मी जेव्हा नवीन होते तेव्हा सगळं स्टाफ निघून जायचं आणि मलाच थांबवायचे. नवीन होते तर नवीन ठिकाणी प्रत्येक ठिकाणी असंच असतं. त्या मॅडम मला फार सपोर्ट केला होता मॅडमने, भगत मॅडमने, परत अजून रुपाली म्हणून होती. यांनी खरं तर मी बोलायला म्हणजे मी खूप घाबरट होती ऑफिसमध्ये, पण मी पटकन बोलायचे नाही. पण मग जेव्हा एक ज्योती पोरजे म्हणून माझ्या नंतर ज्युनियर लेडीज आली, ती फार डॅशिंग होती. तेव्हा मला असं वाटलं अरे आपण तिच्यापेक्षा सिनियर आहे, आपलं क्वालिफिकेशन पण आहे, आपण तिच्यापेक्षा कामातही खूप कुशाग्र आहोत, मग का घाबरायचं. तेव्हा मग मी थोडीशी अन्यायाला लागले असं म्हटलं तरी चालेल. जे पाहिजे तसं तिथं हे नाही, अन्याय नाही झाला, पण थोडंफार चालतंच. ऑफिस म्हटलं म्हणजे सहकारी म्हटलं म्हणजे चालतंच. त्यानंतर मग मी तिकडून आले का ट्युशन घ्यायची. साधारणतः मी 7-7:30 वाजता घरी यायची. 5ला कॉलेज सुटायचं. 5ला कॉलेज सुटल्यानंतर मी पोलीस चौकीला जायची. तिथे बस भेटली तर ठीक, पुन्हा रिटर्न कॉलेज रोडला जायचे. तिथून कॉलेज रोड साधारणतः 5-6 किलोमीटर होतं. पुन्हा पायी 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 तिथून पुन्हा पायी पायी कॉलेज रोडला जायचे. मग तिथून कॉलेज रोडवरून रिक्षा पकडायची, मग सीबीएसला जायची. सीबीएसला गेल्यानंतरही बाप इतकी म्हणजे बसला गर्दी राहायची ना. पण काही आता रोजचे पॅसेंजर्स होते, त्यांनी पण मला म्हणजे त्यांचे मी आभारच मानेन. बऱ्यापैकी माझी ओळख झाली होती. ते माझी जागा वगैरे पकडून ठेवायचे. कधी कधी तर बस जर समजा मिस झालीच तर मग मला तिथंच 6-6:30 वाजून जायचे. 5ला कॉलेज सुटायचं, 6-6:30 वाजून. तिथून घरी आल्यानंतर मी क्लासेस घ्यायची 9वी-10वीचे. जरासं बिझी शेड्यूल ठेवलेलं होतं. त्यानंतर आई वडील लवकर वारले. वडील साधारणतः 2008 मध्ये वारले आणि तेव्हा मी नोकरीलाच होते. वडिलांचे अचानकच एक्सपायर झाले हार्ट अटॅकने. आई 2012 मध्ये गेली. आई गेल्यानंतर सगळ्यांना माझी काळजी वाटायला लागली, कारण सगळ्यांचे लग्न झालेले, मी सगळ्यात लहान.
माझा असा प्रॉब्लेम. माझ्या 2 नंबरच्या बहिणीचे थोडेसे फॅमिली प्रॉब्लेम झालेले असल्यामुळे ती इकडे आलेली होती. तिला जरा माझी जास्तच काळजी होती. काय करायचं, समजा उद्या माझं रिमॅरेज झालं तर हिचं कसं होईल, जो यायचं तो म्हणायचं हिचं कसं होईल. लग्नाचा असा उद्देशच नव्हता. जे लग्न हे कधी, लग्न हा प्रकार कधी डोक्यातच आणलेला नव्हता. विचारच असा केलेला होता की आपला असा प्रॉब्लेम आहे तर आपण लग्न ह्या गोष्टीचा विचारच नाही करायचा. कारण बऱ्याच काही गोष्टी अशा बघितलेल्या होत्या, बऱ्याच लेडीजचे काही अनुभव होते की काही प्रॉब्लेम नसताना त्यांनी काहींचे डिवोर्स झालेले होते, खूप काही गोष्टी फेस केलेल्या होत्या. त्यामुळे मी विचार केला होता, अरे आपला तर प्रॉब्लेम आहे, समोर जोडीदार जर आपल्याला सांभाळणारा नाही भेटला तर काय करणार. म्हणून मी लग्न हा विषयच मनात कधी आणलेला नव्हता. जशी जशी मोठी होत गेली होती ना, मी या गोष्टीपासून स्वतःला दूरच ठेवलेलं होतं. कॉलेजला म्हणजे आर्किटेक्चर कॉलेजला जेव्हा सर्व्हिसला लागली होती, तिथे पण बऱ्याच जणांनी वाटायची की आता हिने लग्न करावं. त्या तिथल्या माझे सहकारी प्रयत्न केले होते, पण मी विषयाचा रिस्पॉन्सच देत नव्हते. पण आई गेल्यानंतर खरं सगळ्यांना असं जातीने माझ्याकडे लक्ष द्यायला लागले की सगळ्या बहिणींचे लग्न झालेले, भाऊ त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात सेटल झालेले. त्यामुळे हिलाही तिच्या आयुष्याचा जोडीदार भेटणं गरजेचं आहे. फॅमिलीतले तर सगळे काळजी घेतच होते, पण प्रत्येक जण जो तो ज्याच्या त्याच्या संसारात मग्न झालेलाच असतो. प्रत्येक वेळेस थोडे कोणी आपल्याकडे जातीने लक्ष देणार आहे. माझ्या 2 नंबरच्या बहिणीने तर फार, तिने याला सांग त्याला सांग. 3 नंबरची बहीण, मला माझे दाजी लोक पण इतके छान मिळालेले आहेत. त्यांनी सुद्धा खूप प्रयत्न, इकडे नाव नोंदव तिकडे नाव नोंदव. मी त्यांना म्हणायचे की मला काही लग्न नाही करायचंय, पण तरी त्यांचे पासून प्रयत्न चालूच होते. माझ्या 2 नंबरच्या बहिणीला असं वाटायचं तिचं लग्न झालं, एकदाच हिला हक्काचा जोडीदार मिळाला, हिला सांभाळून घेणारा मिळाला, तर त्यातच माझा सगळा आनंद आहे. मग ती मला म्हणायची तू लग्न कर, मग तुझ्यानंतर मी रिमॅरेजचा विचार करेन. माझे मिस्टर प्रमोद संसारे, ते आमच्याकडे सॉफ्टवेअरचं काम करायला यायचे आर्किटेक्चर कॉलेजला. पण त्यावेळेला माहित नव्हतं त्या आमच्या काठच्या, असं त्यांनाही माहित नव्हतं. तर बोलता बोलता, म्हणजे ते लायब्ररी सॉफ्टवेअरचं काम करत होते, बोलता बोलता माझ्या तिथल्या सहकारी मैत्रिणीने विषय काढला, सांगितलं कास्ट वगैरे. म्हटलंय ते आमच्याकडे आहे कॅन्डिडेट, पण तिचा असा असा प्रॉब्लेम आहे. त्यांनी मला बघितलेलंच होतं, पण त्यांना 22 म्हणजे असं वाटलं असेल सोनार वगैरे. त्यामुळे मला वाटलं नव्हतं मॅडम आमच्या ह्याच्यातले असतील असं. ठीक आहे म्हणजे तुम्ही त्यांना विचारून बघा. मग त्यांनी अगोदर माझ्या बहिणीला विचारलं, माझ्या मैत्रिणींनी असं असं प्रपोजल आहे रंजनासाठी, तर काय करायचं. माझी 2 नंबरची बहीण म्हणजे तिला सहजरित्या मला कोणाला सोपवणं म्हणजे नव्हतंच तिच्या मनाला पटत. तिने म्हणजे असं समजा की यांची कसून परीक्षा घेतली असेल तेव्हाच मला माझ्यासाठी होकार दिला असेल. तेव्हा ती माझी बहीण म्हटली अगोदर मी भेटते त्या पर्सनला, मी बोलते, मग मी ठरवते. मग अगोदर माझी बहीण यांना भेटली, यांच्याशी बोलली, सांगितलं माझ्या बहिणीचा तर असा प्रॉब्लेम, तुमच्यात तर काही प्रॉब्लेम नाही तरी तुम्ही हो म्हणताय. घरच्यांना विचारा अगोदर घरचे काय म्हणतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सांभाळून घेणारा जोडीदार पाहिजे. असं काही नाही, ती स्वतः पण तिच्या पायावर उभी आहे. त्यामुळे असं नाही की तिला म्हणजे ती स्वतःच काही करू शकत नाही, ती आता एवढी अपडाऊन वगैरे करते. पण आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तिने आता स्वतःचा जोडीदार तिलाही मिळावं. आमचंही लग्न वगैरे झाल्यानंतर आई वडील नाही, तिच्याकडे बघणारं कोण राहील. तेव्हा माझे मिस्टर म्हणाले मला काही प्रॉब्लेम नाही, तरी त्यांचा असा प्रॉब्लेम असेल तरी
मी तिला जसं तुम्ही सांभाळता ना त्याच पद्धतीने मी पण तिला सांभाळेन. त्यानंतर मग म्हणजे त्याच्या आधी तर मला सांगितलेलंच नव्हतं की असं असं प्रपोजल त्याच्यासाठी बघितलेलं आहे. त्यानंतर माझ्या बहिणीने सांगितलं. मी म्हटलं तेव्हा मी तर त्या माणसाला बघितलेलं आहे पण मला त्याची काही पूर्णतः ओळख नाही. मग माझी बहीण म्हणत होती की तू अगोदर त्यांना भेट, तू बोल, तेव्हा तुलाही त्याच्या स्वभावाची ओळख होईल. मग तेव्हा तू होकार दे, आम्ही तुला काही बळजबरी करत नाही, सगळं तुझ्यावर डिपेंड आहे. ठीक आहे म्हटलं. मग मी त्यांच्याशी बोलले, त्यांना सांगितलं माझा असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही मला या प्रॉब्लेम सह ऍक्सेप्ट करत असाल तर मी हो म्हणेन, नाही तर नाही. त्यांनी त्यांच्या आई वडिलांना वगैरे सांगितलं असं असं प्रपोजल आहे. सुरुवातीला थोडंफार नाही हा झाला घरच्यांचा, पण हे ठाम होते. 25 जून 2018 मध्ये लग्न झालं. पुन्हा तेच, कारण रोजची धावपळ, ड्युटी, घर. आणि मी तर लग्नाच्या आधी कधी म्हणजे माझी धावपळ म्हणजे फक्त काय होतं, घर सॉरी ड्युटी, घरी यायचे, क्लासेस घ्यायचे, स्वयंपाक वगैरे हा प्रकार मला काही येतच नव्हता. घरात 4 बहिणी, मला माझ्यावर कधी प्रसंगच आला नाही. लग्न झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी तर करणं गरजेचंच आहे. खूप धावपळ करावी लागत होती, तिकडून यायचं, घरात काही जमत नव्हतं. इतक्या वेळ उभं राहायचं स्वयंपाकाला, पाय पण असं ते सुरुवातीला साथ देत नव्हतं, खूप त्रास व्हायचा. असं वाटायचं अरे आपण उगाचच लग्न केलं. सुरुवातीला असंच वाटत होतं. पण पुन्हा असं वाटलं आता लग्न केलेल्या या गोष्टींना आपल्याला तर फेस करणं गरजेचंच आहे. असं सासरच्यांनी समजून घेतलं, सासरच्यांनी मदत केली, त्यांनी मला जास्तीत जास्त जाणवून नाही दिलं. पण जे अपंगत्व लग्नाच्या आधी जाणवलं नाही ना, ते लग्नानंतर फार जाणवलं. कारण माझ्या घरच्यांना कधी मला जाणीवच होऊ गेली नव्हती माहेरच्या. लग्नानंतर ह्या गोष्टीची जाणीव झाली बऱ्यापैकी. माझ्या घरच्यांनी मला कधी एकटं सोडलेलं नव्हतं. चालताना मी नुसतं असं पाय जरी ठेवला पुढे तरी माझ्या घरचे म्हणायचे हळू, मला कधी कोणतं कामही करू देत नव्हते. मला तेव्हा असं वाटायचं की हे जरा जास्त काळजी करतात, खूप पॉझिटिव्ह आपल्याबद्दल, आणि त्यामागे त्यांचं प्रेम होतं असं म्हणायला हरकत नाही. नंतर खरं लग्नानंतर माझी खरी कसोटी सुरू झाली असं म्हटलं तर काय हरकत नाही. त्यानंतर मग प्रेग्नन्सी वगैरे, तेव्हा फारच त्रास झाला. कारण पायामुळे मला असं चालता येत नव्हतं. एकदा पडली पण होती प्रेग्नंट असताना, तेव्हा फार टेन्शन आलं होतं. तेव्हा तोच विचार मनात आला, अरे आपण नको लग्न करत होतं, आपल्या पायाचा एवढा मोठा प्रॉब्लेम होता, आपल्याला चालायला आता किती त्रास होतो. पुन्हा हिमतीने उभी राहिली. 9 महिने अपडाऊन, 9 महिने सर्व्हिस केली, पण घरी थांबली नाही. भिंतीला धरून 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 चालायची. तिथला स्टाफही मला खूप सपोर्ट करायचा, खूप म्हणजे बऱ्यापैकी सपोर्ट त्यांनी केलेला आहे. नंतर डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ 1 वर्षाचं झालं असेल, त्याचा बर्थडे झाला आणि सासूबाई एक्सपायर झाल्या. पुन्हा सगळी जबाबदारी माझ्यावर. सासूबाई कोरोनामध्ये एक्सपायर झाले. त्यांची बऱ्यापैकी मदत होती स्वयंपाकाची वगैरे. मी ड्युटीवर गेल्यावर ते बऱ्यापैकी सांभाळून घेत होते. मुलगा माझा 1 वर्षाचा झाला, त्याचा बर्थडे 24 नोव्हेंबर 2019 ला झाला आणि 25 डिसेंबर 2020 मध्ये त्या एक्सपायर झाल्या. पुन्हा सगळी जबाबदारी माझ्यावर. घरातले काम करायची, ड्युटीवर जायचं, बाळाला सांभाळायचं. पण तेव्हा म्हणजे डिलिव्हरी झाल्यानंतर साधारणतः माझं बाळ 8 महिन्याचं असेल तेव्हा माझी ओझर कॉलेजला बदली झाली. लग्नाच्या आधी तर मी ओझर ते नाशिक अपडाऊन करायची. त्यावेळेला माझ्या भावाने प्रयत्न केले होते,
मेडिकल कॉलेजला माझी बदली पण केली होती. पण तिथल्या लोकांमध्ये मी इतकी रमली होती ना की मला बदलीच करावीशी वाटत नव्हती. खरं तर तिथं असतानाही मला ऑपॉर्च्युनिटी आली होती. तिथले म्हणत होते की तू मॅथ मध्ये तुझं चांगलं, माझं मॅथ पहिल्यापासून खूप छान, तुझं मॅथ छान आहे तर तू आर्किटेक्चर कर, मी आर्च कर. मी तेव्हा काही केलंच नाही. मी क्लरिकल मध्येच जॉब करत राहिले. जॉब करता करताच मी एम.कॉम केलं, एम.फिल केलं. BDC तर माझं TY झाल्यानंतरच झालेलं होतं. सॉरी, मूळ मुद्द्यावर येते. मग माझी 15 जून 2020 मध्ये ओझर कॉलेजला बदली झाली. तेव्हा बाळ लहानच होतं. डिसेंबरमध्ये सासूबाई वारल्या, जून मध्ये माझी इथे बदली झालेली होती. हे माझे मिस्टर मला पोहोचवायला यायचे. बाळाला माझी 3 नंबरची बहीण तिथेच राहते नाशिकमध्ये, ती आणि माझ्या सासूबाई. माझ्या बहिणीची मुलगी आलेली होती, म्हणजे मला साधारणतः प्रेग्नन्सीच्या वेळेस 4था-5वा महिना असेल तशी माझी बहीण, म्हणजे माझ्या घरच्यांनी माझ्या बहिणीच्या मुलीला मला मदतीला पाठवलेलं होतं की ही कसे काम करेल. एक तर हिच्या पायाचा असा प्रॉब्लेम, त्यात प्रेग्नन्सी, घरातले काम कसे करते. माझ्या बहिणीची मुलगी माझ्याकडे, मी डिलिव्हरी झाल्यानंतर माझं बाळ 1 वर्षाचं होईपर्यंत माझ्याकडे थांबवलं होतं घरच्यांनी. म्हणजे इतकं घरच्यांनी माझी काळजी घेतली होती. लग्न झाल्यानंतरही त्यांनी वरून कोणाला तरी, माहेरवरून कोणाला बहिणीच्या मुलीला पाठवलं माझ्या मदतीला. त्या नंतर मग सासूबाई सॉरी माझी इकडे बदली झाली ओझर कॉलेजला. मग मिस्टर पोहोचवायला यायचे. सकाळी माझं साधारणतः 10:30ला कॉलेज राहायचं, पोहोचून पुन्हा मला ते संध्याकाळी घ्यायला यायचे. मी याच्या आधी केलेलं होतं अपडाऊन, पण लग्नानंतर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, त्यानंतर माझं असं अपडाऊन करायची हिंमत होत नव्हती, कारण तेव्हा पायला कालांतराने साथ नव्हतं ते. सुरुवातीला तर मी लग्नाच्या आधी तर पूर्ण नाशिक फिरत होते. म्हणजे माझ्या बहिणी म्हणायच्या की आम्ही काय चालणार, एवढी आमच्या पुढे चालते. पण लग्नानंतर मग थोडस माझ्या पायाला जास्त प्रॉब्लेम व्हायला लागला. मग हे पोहोचायला यायचे, घ्यायला यायचे. जेव्हा डिसेंबर 20 मध्ये सासूबाई एक्सपायर झाले, त्यानंतर मग माहेरचे म्हणू लागले तू अपडाऊन कसं करशील, बाळाला कसं सांभाळशील, त्यापेक्षा तू इकडेच सेटल, इकडेच ये राहायला. आम्ही फेब 21 मध्ये इकडे राहायला आलो ओझर मध्ये. इथेच माणूस स्थायिक झालं. मग माझी 4 नंबरची वहिनी माझ्या मुलाला सांभाळते, अजून एक त्याच सांभाळतात. त्यानंतर 21 मध्ये मी फार आजारी पडले. मला साधारण म्हणजे माझं ना, माझ्या पित्ताशयात खडे झाले होते, तर मला कंटिन्यू उलट्या वगैरे होत होत्या. त्याचं ट्रीटमेंट घ्यायला गेलो, पण त्याच्यात मला थायरॉइडचा अटॅक आला. तो थायरॉइडचा अटॅक इतका जबरदस्त होता की त्याचा माझ्या बोन्सवर इफेक्ट झाला. म्हणजे खरं तर डॉक्टरांनी गॅरंटीज दिलेली नव्हती. ऑक्टोबर 21 मध्ये सध्या 3 महिने मी ऍडमिट होते. तो अटॅक इतका जबरदस्त होता की आता म्हणजे मी तेव्हा इतकी चालायची ना, तर आता मला म्हणजे चालायला फारच त्रास होतो. म्हणजे मिनिमम मी एक अर्धा किलोमीटर चालू शकते, नंतर मग माझा पाय आपोआप सैल पडतो. तर सुरुवातीला म्हणजे 3 महिने ऍडमिट होते, त्यानंतर डिस्चार्ज दिला. सुरुवातीला तर मी वॉकरनेच चालत होते. खूप वाईट वाटायचं, अरे आपण जरी हँडिकॅप होतो तरी किती चालत होतो याच्या अगोदर, आणि आता आपली काही कंडिशन झालेली. वॉकर शिवाय मला 6-7 महिने तर चालता चाललं नाही. आणि बऱ्यापैकी म्हणजे घरातले पण म्हणत होते की तू वॉकरनेच चाल, वॉकरनेच चाल, पण मला ते पटतच नव्हतं. मला असं वाटत होतं की का मी याच्या अगोदर चालत होते, जरी एका पायाचा प्रॉब्लेम होता, आता पण मी हिंमत करू शकते. मी वॉकरची सवय तोडायला लागलो, बोलायला लागलो त्या माझ्या बहिणी मला बोलायला लागलं होत्या, नको पडली लागलं वगैरे. तर मी म्हटलं नाही, ह्याच्या वॉकरची जर मी सवय ठेवली
तर ती मला सवयच लागून जाईल. मी स्वतःहून वॉकर सोडलं. चालायला फार त्रास व्हायचा. कधी कधी तर किचन मध्ये काम करताना उभं असताना बॅलन्स जायचा, इम्बॅलन्स होऊन जायचं. पण मी जिद्द सोडली नाही. मी वॉकर सोडण्याचा प्रयत्न केला आणि वॉकर सोडलंच. अजूनही मला चालायला त्रास होतो. जास्त चालू नाही शकत. कारण त्या थायरॉइडच्या अटॅक पासून माझा ज्या पायाला प्रॉब्लेम आहे तो पाय जरा जास्त वीक झालेला आहे. पण तरी मला असं वाटतं की मी पूर्वीसारखी चालायला पाहिजे, म्हणून मी तरी प्रयत्न करत राहते. डॉक्टर वगैरे करत राहते. आता लग्नाच्या आधी बहिणींची फार साथ होती, बहिणी भावांची फार साथ होती. आई वडील गेल्यानंतर तर मिस्टरांची फार साथ आहे. त्यांनी मला म्हणजे 5 वर्ष झाली, 5 वर्षात त्यांनी मला फार साथ दिली आणि देत आहेत. ते मला असं कधी कधी मधून मधून चिडत राहतात की तू जरी तुझ्या पायाचा प्रॉब्लेम होता, तुझ्या बहिणी सांगतात की तू किती चालत होती, आता एक प्रयत्न कर, हिंमत सोडू नको. असं हिंमत जर सोडली तर मग तू तुझी परत जी लहानपणी कंडिशन होती तशीच कंडिशन होते. त्यांनी मला फार सपोर्ट केला, सांभाळून घेत आहे. मला नशिबाने म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात तर म्हणजे मला जी सर्व्हिस पाहिजे होती टीचिंगची ती काही मिळाली नाही. जरी म्हणजे माझ्याकडे स्किल होतं, क्वालिफिकेशन होतं, ती एक खंत आहेच मनात. पण शेवटी बुद्धीला नशिबाची पण जोड असावीच लागते. त्यामुळे मी आहे ती सर्व्हिस मध्ये तर समाधानी आहेच. मला मिळाले म्हणजे मला आतापर्यंत आर्किटेक्चरला मिळालेले सहकारी, आता ओझर कॉलेजला मिळालेले सहकारी सगळे मला खूप छान मिळाले. सगळे सहकारी मला खूप चांगले सपोर्टिव्ह मिळाले. माझ्या येण्या जाण्याच्या वेळेत पण त्यांनी मला कन्सेशन दिलं बऱ्यापैकी. आता पण मी ज्या कॉलेजला आहे, ओझर कॉलेजला, तिथे पण ते सांभाळून घेतात. येण्या जाणं थोडस इकडे तिकडे झालं तरी त्यांना असं वाटतं जाऊ द्या मॅडमचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मला नशिबाने छान चांगली माणसं मिळाली. असा माझा एकंदरीत जीवन प्रवास होता. बाकी तुम्ही माझ्या त्या स्लाइड शो करू शकता सर. हॅलो. धन्यवाद मॅडम. खूप छान प्रवास आहे तुमचा, प्रेरणादायी. मी एक 2 मिनिटात ते प्रेझेंटेशन आणि ह्या ज्या स्लाइड्स बनवलेल्या आहे सर, त्याच्या खाली जे कॅप्शन्स लिहिलेले आहे ते मी स्वतः लिहिलेले आहे. मला कविता करायची फार आवड आहे. प्रयत्न तर माझे चालूच असतात. आवडतं मला फार. मॅडम तुम्ही सांगत असं स्क्रीनवर दिसतंय का मॅडम? हा, नाव वगैरे दिसतंय सर. प्रत्येक स्लाइड विषयी नक्की बोला तुम्ही. हम्म. स्क्रीनवर दिसतंय ना स्लाइड? स्लाइड नाही दिसत आहे, म्हणजे स्लाइड मीन्स पिक्चर्स आहे अशा काही लेडीजचे. हा हा. हम्म हो हो. हम्म हम्म हम्म. हे माझे आई वडील सर.
माझ्या आई वडिलांनी मला तर फार जपलं. तसं हे जे कॅप्शन येत आहे हे माझं नाही, हे बपू काळेंचं मला फार आवडलेलं कॅप्शन आहे. आणि खरं आहे सर, मुलांना ना जशी आई गरजेची असते ना तसे वडीलही फार गरजेचे असतात. त्यांनी फार छान म्हटलेलं आहे, आईच्या प्रेमाला पारखं होण्याची जेव्हा वेळ येते ना तेव्हा बापाचं प्रेम किती महत्वाचं असतं. जेव्हा कड्याक्याची थंडी पडते ना तेव्हा नुसतं ब्लँकेटच घेऊन चालत नाही, त्याच्यावरून बापाने लावलेल्या प्रेमाचं अस्तर, शालीचं अस्तर सुद्धा खूप गरजेचं असतं. हे त्यांचं कॅप्शन मला पहिल्यापासून इतकं आवडतं ना, म्हणून हे मी आई वडिलांच्या स्लाइड साठी दिलेलं आहे. माझं फ्रेंड सर्कल आणि मला म्हणजे चांगले फ्रेंड्स मिळाले पहिल्यापासून. ह्या माझ्या बहिणी तर माझी मैत्रिणी पण आणि आई, हे मी स्वतःच म्हटलेलं आहे की मातृत्व आणि मित्रत्व याचं सहअस्तित्व म्हणजे माझ्या बहिणी. माझ्या बहिणींनी ना माझ्या आईनंतर, म्हणजे आई असताना पण आणि आईनंतर पण आईची उणीवच नाही भासू दिली. माझ्या तिघी, मी सगळ्यात लहान, तिघी बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या. आजही मला मनातलं काही सांगायचं असेल पटकन त्यांच्याकडेच मन मोकळं करते, म्हणजे माझ्या मैत्रिणी त्या. आणि जेव्हा मला काही जास्त मी दुःखी असेल तेव्हा त्यांच्याच कुशीत पण जाते. त्याच माझ्या आई पण झाल्या नाही. माझ्यामध्ये माझ्या सगळ्यात जास्त जीव म्हणजे माझ्या बहिणींचा आहे, आणि त्याच मला आजही त्याच मला फार जपतात. लग्न झालेलं असूनही मी माझ्या मिस्टरांसोबत जरी कुठे फिरायला गेले ना तर माझ्या बहिणींचं लक्ष सगळं माझ्याकडे असतं. व्यवस्थित हे सांभाळत असतील की नाही, तिचा हात धरलेला असेल की नाही, म्हणजे जोडीदारासोबत असून जे त्यांच्यावर सुद्धा ते एवढे विश्वास ठेवत नाही. इतकं त्यांचं माझ्यावर प्रेम आहे, इतकी ती माझी काळजी करतात. माझे मिस्टर तर आयुष्याच्या वाटेवर तर त्यांचीच साथ आहे. एक मित्र, नवरा, बाप, भाऊ, हे सगळे रूप त्यांच्यात पाहायला मिळत आहे मला. वाटलं नव्हतं की आपलं लग्न झाल्यावर आपल्याला एवढा चांगला जोडीदार मिळेल, ही कधी कल्पनाच केलेली नव्हती मी. पण म्हणतात ना, देव कुठेतरी टॅली करतो. एक कोणती कमतरता दिली पण आयुष्याचा जोडीदार खूप चांगला देईल. अपेक्षा म्हणण्यापेक्षा मला तर वाटतं की ते आयुष्यभर अशीच साथ देतील. खूप छान जोडीदार मिळालेले असं. माझ्या आयुष्यातला आनंदाचा क्षण म्हणजे माझा मुलगा. जेव्हा त्या तो जन्माला आला ना, मी माझ्या आयुष्यातली सगळी दुःख विसरून गेले असं समजा. मी माझ्या अपंगात्वर मात केली. आता जे काही आहे जगणं, असं वाटतं की सगळं आता त्याच्यासाठी. इतका म्हणजे आता 4 वर्षाचा आहे तो, पण इतका बोल्ड आहे. कधी समजा मी चालता चालता पडले ना, लगेच होतं मम्मा तू काळजी करू नको, मी मोठा झालो का मी गाडी घेईल, तुला घेऊन जाईल, तुझ्या पायाला लागलेलं आहे ना, जास्त चालू नको मम्मा, माझा हात धरा मम्मा. म्हणजे इतका 4 वर्षाचा असूनही इतका भारी बोलतो ना. तो आल्यापासून ना माझ्या आयुष्याचा आनंद फारच द्विगुणित झाला. त्याचं नाव राजवीर. माझ्या नंदा, सासरे, सासरे चांगलेच होते. सासूबाई गेल्यानंतर सासूबाई अचानक कोरोनामध्ये गेल्या, त्यामुळे ते थोडेसे मेंटली डिस्टर्ब झाले, म्हणून ते एक्सपायर झाले. त्यांनी कधी ऍक्सेप्टच केलं नाही की सासूबाई नाहीये या जगात. त्यांनी खूप छान जीव लावला. माझ्या नंदा त्याही चांगल्या आहेत. थोडेफार कटू गोड अनुभव तर संसारात येतातच, त्याच्यानेच माझ्या संसाराची घागर भरलेली आहे असं म्हणता येईल. पण सगळे छान मिळाले.
सगळं सासरची मंडळी चांगले आहेत. छोटस कुटुंब आहे सासरचं. माझ्या सासूबाई सासरे. सासूबाई थोड्या स्ट्रिकच होत्या, मी जरा जास्तच घाबरायची सासूबाईंना. पण त्यांच्या स्ट्रिकपणामध्ये माया पण फार होती. की माझं माहेरचं कुटुंब, माझं माहेरच म्हणजे 4 भाऊ, त्यांची मुलं, 4 वहिन्या, खूप मोठं गोकुळ आहे. माझी मम्मी म्हणायची मी कुठे काशीला कुठे जाऊ, माझं काशी सगळं इथंच आहे, माझं नंदनवन इथंच आहे. कारण आमचं टोटल म्हणजे माझे भाऊ बहिणी भावांची मुलं असं आमचं टोटल 28 जणांची फॅमिली. काका आत्या ते सोडून आमचं म्हणजे माझ्याच वडिलांचं टोटल 28 मेंबर आहे होता. म्हणजे आमचं काही फंक्शन्स वगैरे असेल तर आम्हाला बाहेरच्या लोकांची काही गरजच राहतो. आणि ज्या या माझ्या भावाच्या मुली, माझ्या मोठ्या भावाची मुलगी आणि मी, आमच्यामध्ये म्हणजे फक्त 1 वर्षाचं अंतर आहे. आम्ही दोघी सोबतच होतो. भावांची मुलं पण माझ्याच बरोबरची आहे. त्यामुळे आमच्यामध्ये फार मैत्रीचे संबंध आहेत. म्हणजे असं वाटणार नाही की आत्या भाची. माझा 4 नंबरचा भाऊ, इकडे 4 नंबरच्या भावाचे मुलं, बहिणीचे मुलं, असं माझं साधारणतः माहेरचं कुटुंब म्हणजे फार मोठं आणि एकमेकांमध्ये फार म्हणजे कधी आता सगळे जो तो ज्याच्या त्याच्या जॉबमध्ये आहेत, जो तो ज्याच्या त्याच्या कामात मग्न आहोत, पण काही फंक्शनली वगैरे एकत्र येणे, एकमेकांचे विचार मांडणे, हसी मजाक करणे, हे फार चालतं. सासरचं कुटुंब छोटं आहे, पण माहेरचं जरा फारच मोठं कुटुंब आहे. या सगळ्यांमध्ये मीच लहान, आणि मी लहान आणि माझा असा प्रॉब्लेम, त्यामुळे मी जरा जास्तच लाडाची म्हणता येईल. म्हणूनच त्यांनी मला फारच तळहाताच्या फोडाप्रमाणे वागवलं. हा माझा आत्ताचा स्टाफ, छान स्टाफ मिळालेला इथे. पण जेव्हा सुरुवातीला इथे माझी बदली झाली तेव्हा फार टेन्शन आलं होतं. अरे आपण तर ह्याच कॉलेजच्या विद्यार्थिनी, आणि बऱ्यापैकी स्टाफ मेंबर्स आहे ना, जेव्हा मी कॉलेजला होती ना तेव्हाचे आहेत. तेव्हा मला असं वाटायचं, अरे आपण कॉलेज शिकत होतो तेव्हाचे हे टीचर्स, हे क्लर्क, मग आता आपण कसं यांच्यामध्ये काम करणार. आपण तर यांच्या समोर त्यांच्या विद्यार्थिनी होतो. आता ते आपले काम ऐकतील का? कारण ते जे ज्या आम्ही ज्यांचा सत्कार करतोय ना, ते मी जेव्हा कॉलेजला होते तेव्हा ते मामा होतेच, अजून पण ते आहेतच. असं वाटायचं हे आपल्याला मॅडम म्हणून स्वीकारतील का? आपण यांना कामं कसे सांगायचं. सुरुवातीला फार टेन्शन आलं होतं जेव्हा बदली झाली तेव्हा. आता आपण तर इथे विद्यार्थिनी म्हणून आहोत, सॉरी, विद्यार्थिनी आहोत, आपण यांना कसं काम सांगायचं. पण मी गेल्यानंतर सर्वात प्रथम अरुण पवार म्हणून काका आहेत, मी जेव्हा तिथे शिकायला होते तेव्हा त्यांनी माझं इतकं छान स्वागत केलं. या मॅडम तुमचं स्वागत आहे. म्हटलं, अरे बापरे काका, मी तर तुमची विद्यार्थिनी होते तेव्हा होते, आता तुम्ही आमच्या मॅडम आहात. परत तिथे टीचिंग मला मॅडम म्हणायला लागले, जे आम्हाला शिकवायचे ते. मी म्हणायचे पण मी तर तुमची विद्यार्थिनी आहे ना मॅडम, मी तुमची विद्यार्थिनी आहे ना सर. नाहीये, होते, आता तू आमची मॅडम झाली. म्हणजे फार रिस्पेक्ट दिला इथल्या लोकांनी. काम मी म्हणजे सुरुवातीला असं काचकूचपणा करायचे, अरे आपण त्यांच्या विद्यार्थिनी, यांना कसं काम सांगणार. पण जेव्हा मी त्यांना मी असं सुरुवातीला अशी म्हणायची, तुम्हाला एक काम सांगू का? म्हणजे अरे असं का बोलता मॅडम, तुम्ही आता इथले स्टाफ मेंबर आहे, विद्यार्थिनी, तुम्ही हक्काने काम सांगा ना. फार छान, हे पण युनिट मला छान. हे माझे जुने स्टाफ मेंबर. आर्किटेक्चर कॉलेजला साधारणतः माझी सर्व्हिस आता 17 वर्ष झाली. मी 13 वर्ष जॉब केला आर्किटेक्चर. म्हणजे मी जशी जॉईन झाली तशी तिथे होती, तर डायरेक्ट इकडे बदली झाली. तिथे माझे वाढदिवस म्हणजे मी वयाच्या 22-23व्या वर्षी सर्व्हिसला लागलेली, खूप लवकर. सगळ्यात लहान मेंबर म्हणजे मीच होते तिथे. त्यामुळे ह्या लोकांनी ना माझ्या सगळ्या सुख दुःखात मला म्हणजे माझ्या सगळ्या सुख दुःखात सहभागी झालेले. माझे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवायच्या, माझ्या म्हणजे इव्हन माझ्या आवडीनिवडी सुद्धा हा स्टाफ लक्षात ठेवायचा. हे आर्किटेक्ट कॉलेज होतं, इथले सगळे टीचिंग आर्किटेक्ट होते, पण ते सुद्धा माझं खाण्यापिण्याकडे फार लक्ष ठेवायचे. हे माझे मित्रमैत्रिणी. सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर, एक आवर्जून सांगते, जेव्हा मी मोठी झाले माझा असा प्रॉब्लेम होता, मला खूप वाईट वाटायचं. खूप वाईट वाटायचं की अरे आपल्यात काहीच कमी नाही, फक्त ह्या एका कमीमुळे आपण कुठे, कारण कोणी माझ्या दया दाखवली ना मला आवडत नव्हतं.
आणि मग मी कुठे जायचं टाळायचे, नातेवाईकांमध्ये पण जायचं टाळायचे, की नको म्हणतील, कोणी आपल्याला असं दया दाखवतील, हे मला पटत नव्हतं. पण जेव्हा पहिल्यांदा बीएडला आणि तशी भेट झाली ना, माझ्यात म्हणजे मी तर मस्त सांगते, माझ्या अशा स्फूर्तीस्थान म्हणजे अनिता आहे. जेव्हा अनिताला बघितलं ना, अनिता मॅडमला, तेव्हा वाटलं अरे आपला प्रॉब्लेम हिच्या पेक्षा काहीच नाही, काही म्हणजे काहीच नाही, ही एवढं करू शकते तर आपण का नाही. अनितामुळे मी तर माझ्या आयुष्यात ना, अनितामुळे हिंमत आली. मी माझ्या घरच्यांना म्हणायचे, जेव्हा अनिता, माझे वडील एक्सपायर झाले, अनिता नाशिकवरून आली माझ्याकडे, माझे वडील एक्सपायर झाले तेव्हा सगळे बघत होते आमचे नातेवाईक वगैरे. अनिता गेल्यानंतर मी माझ्या बहिणींना म्हटलं, तुम्ही मला किती जपता, इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको, माझा तर एकाच पायाचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही हिला बघितलं का, आज ही किती स्ट्रगल करते, हिच्या पण घरचं किती छान आहे, पण ती स्वतःच्या हिमतीने तिच्या पायावर उभी राहते, तुम्ही जर मला असं जपत राहिले तर मी पुढेच जाणार नाही ना. मग तेव्हा आमच्या घरच्यांनाही वाटलं अरे हिचं बरोबर आहे. आणि म्हणजे हिची मैत्रीण एवढा प्रॉब्लेम असताना ती किती म्हणजे, आणि त्याने आज एकटी पुण्याला जाणं, मुंबईला जाणं, किती ठिकाणी एकटी प्रवास करते. ती उंबरठ्याणला होती तेव्हा तिचा प्रवास, मी तो सगळा प्रवास घरच्यांना सांगितला, तेव्हा घरच्यांनी खरं तर अनिताचं बघून मला एकटं सोडलेलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनिताच माझं स्फूर्तिस्थान समजलं. मी अनिताला बघून नेहमी विचार केले की अनिता एवढं करू शकते तर मी का नाही. मी किती दिवस घरच्यांची कुबडी घेऊन चालायची, मी का नाही स्वतः मी माझे कामं करू शकत. प्रत्येक वेळेस मी घरच्यांनाच का माझ्या कामांसाठी पाठवायचं. म्हणून मी अनिता तर माझ्या आयुष्यातील खूप महत्वाचं स्थान आहे. ह्या पण माझ्या फ्रेंड जे मध्ये आहे ती बालमैत्रीण, माझी कॉलेज फ्रेंड जी राईट हँडला आहे ती, तिने पण मला म्हणजे आम्ही कॉलेज करत नव्हतो, मी खूप लवकर तुम्हाला सांगितलं मी खूप लवकर काम करायला लागले. घरच्यांनी मला कधी माझा म्हणजे आजपर्यंत माझ्या माहेरच्यांनी मला माझा पेमेंटही विचारला नाही, पण मला कोणावर डिपेंड आवडत नव्हतं म्हणून हे माझे सगळे सहकारी मैत्रिणी सगळ्यांनी मला खूप मदत केली. मला कुठे फिरायला जायचं असेल तर माझा हात धरणं, सगळ्यांनी मला फार फार मदत केली. थँक्यू. खूपच छान प्रवास आहे मॅडम तुमचा. निश्चितच तुम्हाला 2-3 प्रश्न विचारावेसे वाटतात. एक तर तुम्ही सांगितलं की तुमच्या जीवन प्रवासात अगदी बालपणापासून आतापर्यंत स्ट्रगल तर होताच, पण सपोर्ट पण होता. आणि सपोर्ट स्ट्रगल हे कंटिन्युअसली चालूच होतं, चढ उतार चढ उतार. तर या सगळ्या प्रवासात तुमच्या आयुष्यातला अगदी दुःखदायक क्षण, पेनफुल, की जो कधीच विसरू शकत नाही. माझी आई जाण, वडील गेले ना सर, तेव्हा वाटलं आई आहे, आई आई आपल्याला कसली तीच उणी भासू देणार. पण आई जेव्हा अचानक गेली ना, मी म्हणजे 3 महिने तर ऑफिसही जॉईन केलं आणि मला 3 महिने काही सुचत नव्हतं की सारखं वाटायचं की आता आपलं कसं होईल. कारण आई आईने फार सांभाळून घेतलेलं होतं मला. मी ऑफिस मधून आले का मी नाही म्हणायचे तरी माझे पाय दाबणं, मला ऍसिडिटीचा त्रास होता, घरी वहिन्यांना सांगायचं तिला एकच मिरची टाकून भाजी कर, तिच्यासाठी असं कर, तिच्यासाठी तसं कर, खूप काळजी घ्यायची. ती गेली ना, तो माझ्या आयुष्यातील सगळ्यात सगळ्यात दुःखद प्रसंग. त्याच्या अगदी विरुद्ध सर्वात आनंदी क्षण. माझं बाळ जन्माला आलं. तो क्षण माझ्यासाठी खूप आनंदी, म्हणजे माझं जीवनच सार्थक झालं. तो क्षण माझ्यासाठी खूपच आनंदी. हे सगळं करत असताना तुमच्या पूर्ण आयुष्यात तुम्ही हे सगळं बॅलन्सिंग कसं ठेवलं, त्याची एनर्जी रहस्य काय? एनर्जी तसं म्हटलं ना सर, आपोआप येत गेली प्रसंगानुरूप. प्रसंगानुरूप मी स्वतःचा उत्साह वाढवत गेले, स्वतःची एनर्जी वाढवत गेले. होते दमछाक तर होतेच, कारण जे परिपूर्ण असतात त्यांना घर आणि ड्युटी सांभाळून होते. तर आमच्या सारख्यांना तर सकाळी तर इतकी धावपळ असते
पण तरी सगळे आता मेन म्हणजे घरात कोणी मदतीला नाही. मिस्टर एकटेच आहे. कोणी नंदा त्यांचे लग्न झालेले, सासूबाईंचा फारच सपोर्ट होता. आता त्या नाहीये. खूप सकाळी खूपच धावपळ होते, तिकडून आल्यावरही स्टॅमिना राहत नाही. पण मग आपल्याला आपल्या कुटुंबासाठी करणंच गरजेचं आहे, हेच मी मनात ठेवते आणि उत्साहाने कामाला लागते. खूपच छान मॅडम. निश्चितच तुमच्याकडून एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह दृष्टिकोन जीवनाचा तो बघायला मिळाला. मी आपल्यासोबत डॉक्टर अनिता मॅडम आहे, रेखा मॅडम, अर्णव, सुनंदा बाविस्कर रेखा यांना बर हा विनंती करतो माझ्या बहिणी, त्या माझ्या बहिणी आहे अनम्यूट सर. करून बोला. हा. हॅलो. मी विनंती करतो की अनम्यूट करून बोला. हा बोला अनिता मॅडम. नमस्कार. मॅडमने माझ्याबद्दल जरा खूपच प्रेम असल्यामुळे जास्त सांगितलं. आणि मॅडमला खूप त्यांचा म्हणजे खडतर प्रवास आहे, खूप स्ट्रगल केलेला आहे, पण खूप सौम्य शब्दात मॅडमने ते मांडलं. म्हणजे प्रवास, येणं जाणं, आई वडील गेले तेव्हाचा म्हणजे खूप दुःखद प्रसंग आहे, पण मग ते सगळे झेलत झेलत इथपर्यंतचा प्रवास साध्य केला. म्हणजे तर फार अभिमान वाटतो की रंजना मॅडम माझे मैत्रीण असल्याचे. आणि मॅडमचं म्हणजे स्लाइड्स मध्ये ते कुटुंब आणि हे ते दाखवलं, तर कुटुंब वत्सल आहेत मॅडम. आणि म्हणजे देवाने अगदी भरभरून कौटुंबिक सुख आणि मातृत्व दातृत्व भरभरून दिलेलं आहे. त्याबद्दल खरंच रंजना मॅडम भाग्यवान आहेत. तर छान म्हणजे आणि म्हणजे मॅडम बद्दल काय बोला, माझ्या कडे शब्द थिटे पडतात. आणि मॅडम बद्दल एक फक्त गोष्ट अशी सांगते की मी आता जी थोडीफार चालते ना, मी पहिले बीएड ला होते तेव्हा फार एक काठी घेऊन वेगळ्या पद्धतीने चालायची. तर मॅडमने मला रंजना मॅडमने मला रेफरन्स दिलेला आहे, इथे जा नारायण सेवा म्हणून आपल्याला माहिती असेलच, उदयपूरला आहे, की तिथे जा तू तुझ्यावर काहीतरी ऑपरेशन कर. पण माझं कसं हा आहे चाललंय रुटीन ओके आहे, पण नाही तिने खूप फोर्स केला. आणि त्यामुळे मग मी आज थोडीफार चालू शकते. म्हणजे मी तिथे गेली, ऑपरेशन केलं, तिने एका फोनवर फक्त एक नंबर दिला, मग त्या नंबर मी तो कॅम्प वगैरे अटेंड केला आणि त्याच्या जोरावर मी आज चालू शकते. आणि ते त्या चालल्यामुळे मी इंडिपेंडेंटली कुठेतरी राहू शकले. नाहीतर मी म्हणजे पूर्वी जशी चालायची ना, तर तशी आता जर तशी चालत राहिली असती ना, आता मी इथे नसते. कदाचित आपल्या संकल्प फाउंडेशनची भेट सुद्धा झाली नसती. मी घरीच म्हणजे घरीच मी पहिले मी पण ट्युशन घ्यायची, तर बस माझं म्हणजे तेवढंच माझं असं फार जसं रंजनाचं होतं ना फॅमिली बॅकग्राऊंड की खूप काळजी घ्यायचं, तर माझं पण तसंच खूप काळजी घेतली जायची. आणि त्यांचा दृष्टिकोन हा ठीक आहे, हिला आपण सांभाळतो आहोत म्हणजे आपण आहोत आधाराला, बस. आणि मी पण अशी अवेअर नव्हती, ज्ञात नव्हती. तिच्याकडे बघितलं का मला फार तिचे एक स्ट्रॉंग मजबूत विचार आहेत. तसे माझे विचार म्हणजे नाही स्ट्रॉंग नाही किंवा काही, मी फस आहे, ओके चाललंय, बस एवढंच. एकदम सिम्पल. म्हणजे त्याला काही जसं पाण्याचा प्रवाह आहे ना, जसा उतार असेल तसं कुठे वळण, तसं माझं होतं. पण रंजना आयुष्यात आली की त्यांच्यासारखे अजून आयुष्यात आल्यामुळे जरा विचारांना कुठेतरी फर्म दिशा भेटल्यासारखं झालं. नाही म्हणजे आयुष्यात मित्र किंवा मैत्रीच अशी असते की ती आपल्या आयुष्याला वळण लावते. आणि माझ्या आयुष्याला वळण लावणारी एक स्ट्रॉंग पिलर आहे रंजना मॅडम. खरंच खूप छान वाटलं मॅडमला ऐकून. आणि म्हणजे काही मुद्दे असे की म्हणजे आम्ही मैत्रिणी आहोत, पण कधी कधी इतकं बोलणं होत नाही. आता तर खूपच संपर्क जरा कमी झाला, ते त्यांच्या कामामध्ये असतात, मी माझ्या कामामध्ये, तर त्यामुळे. पण खूप छान वाटलं. आणि मॅडम भावी आयुष्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच खूप आनंदी थँक्यू. हसत राहा, कायम आनंदी राहा. खरंच धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अनिता मॅडम. थँक्यू. थँक्यू. आणि विनंतीला मान देऊन इथे आलात त्याबद्दल खरंच धन्यवाद. थँक्यू. मी पण सर्वांचे धन्यवाद मानते. तुम्हाला माझं मन मोकळे करण्याचं व्यासपीठ मिळालं एक प्रकारे. विशाल सरांचे आभार मानते आणि आपलं पूर्ण संकल्प धन्यवाद फाउंडेशनचा आभार डॉक्टर मानते. अनिता मॅडम, सुनंदा बाविस्कर, रेखा बर्वे, अर्णव बर्वे,
तुम्ही पण अनम्यूट करून बोला ना. हॅलो. त्यांना अनम्यूट नाही करता येते का काय? आय थिंक नसणार करताय. हा, मॅडम रेखा बर्वे बोला ना. काय बोलू? हॅलो. 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 बोला ना, बोला ना. हा बोला. हा, मी रेखा बर्वे, रंजनाची बहीण. आज तिने एवढा तिचा ते सगळं पूर्ण पहिलेपासून एवढा जो प्रवास सांगितला, तसे आम्ही तिच्या सोबतच आहोत आणि अजूनही याच्या पुढे त्याच्या सोबत तिच्या सोबतच राहणार. याच्यानंतरच्याही तिच्या पुढच्या आयुष्यासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तिला. धन्यवाद रेखा मॅडम. थँक्यू. सुनंदा बाविस्कर, अर्णव बर्वे. मॅडम सरांना पण बोलायला बहु- सांगा ना. त्यांनाच ते बाहेर आहे, त्यांनाच फोन करते. एक मिनिट मी त्यांना बोलायला सांग. हो हो. ऍक्च्युली ते मॅडम तुम्ही म्यूट झालात. म्यूट. हॅलो. हा, बोल ना. मग पप्पा त्यांना बोलायला सांग ना, थोडं ते बोलायला लावताय. तुझा ताई मावशीचा मोबाईल दे, ताई मावशीचा मोबाईल. ऍक्च्युली हॅलो, मोबाईल मुलाच्या हातात आहे. तो इथे मला जास्त त्याने बोलू दिलं नसतं, म्हणून त्यांना बाहेर ठीक आहे. पाठवलं होतं मी. तो लहान आहे बरं बरं, त्यामुळे मग चालेल चालेल. ओके. हो. हो हो. हो. येस. मॅडम खरोखर आज तुमचा प्रवास ऐकून एक वेगळा दृष्टिकोन सगळ्यांनाच मिळाला. आणि स्ट्रगल हे चढ-उतार चालू राहतात आणि त्यातनं सिद्ध कसं करायचं हे तुम्ही आतापर्यंत दाखवलं. प्रत्येक वेळेस चॅलेंजेस घेत गेल्यात आणि ते सक्सेसफुली पेलत पण गेल्यात. आणि निश्चितच आज ज्या पोझिशनला इथनं अजून जास्त तुम्ही पुढे जावं अशा शुभेच्छा देतो. आमच्या एनजीओ कडून तुमचे ऋण व्यक्त करतो की तुम्ही वेळ दिला आणि तुमचा जीवन प्रवास सर्वांसोबत शेअर केला. भविष्यात पण निश्चितच आपण एकमेकांच्या संवादात राहूया. आणि जेव्हा तुमच्यासारखी लोक असा प्रवास शेअर करतात तर इतरांना निश्चितच प्रेरणा मिळत असते. जाता जाता सर्वांसाठी एक संदेश द्यावा, नंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. सर्वांसाठी एक छोटासा संदेश तुमच्याकडून, नॉर्मल किंवा डिसेबल सगळ्यांसाठीच. हॅलो, आवाज येतो रंजना मॅडम? हो, येतोय. हा, एक संदेश, सरांनी एक संदेश द्यायला सांगितलाय. हॅलो. हॅलो, एक संदेश. हॅलो. आवाज हा येतोय? हा, देते. हा हा, हा आता येतोय, तेव्हा येत हा नव्हता. हा हा हा, हा बोला. हम्म. बोला सर. हॅलो. हॅलो. जाता 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 सर्वांसाठी एक छोटासा संदेश की कसं जगलं पाहिजे.
तुम्ही ज्या पद्धतीने जगत आलात तर सर्वांसाठी एकच की जे नॉर्मल लोकांचे. हा. सगळ्यांसाठी एकच संदेश देऊ इच्छिते सर. कमतरता प्रत्येकामध्ये असते. कोणीच असं परिपूर्ण नाही. फक्त जी आपल्यामध्ये कमतरता आहे ना, त्याच्यावर मात कशी करायची हे आपण ठरवायचं असतं. प्रत्येक वेळेस कोणाचा आधार घेऊन जगणं, आधार तर प्रत्येकाला लागतोच, पण तो कितपत घ्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे सर. प्रत्येकाने आपल्या हिमतीवर, आपल्या स्वकर्तृत्वावर आणि आपल्या म्हणजे चांगले विचारांची संगत आपल्याला पाहिजे. चांगले मित्र मैत्रिणी आपल्याला भेटल्या आयुष्यात, त्यांचं मार्गदर्शन घेऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं फार गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण. शिक्षण हे सर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलंच आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूधच आहे. शिक्षण असलं ना तर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो सर. आणि माझ्या बाबतीत तर मी तेच सांगेन, माझ्याकडे शिक्षण होतं म्हणून मी आज स्वतःच्या पायावर उभी, कोणावर डिपेंड नाही. बस एवढाच संदेश देते की सगळ्यांनी शिक्षणाकडे, म्हणजे आजच्या भाव्या पिढीला तर तेच म्हणते, शिक्षणाकडे जास्त महत्व द्या, शिक्षणाला जास्त महत्व द्या. बस एवढा छोटासा संदेश. थँक्यू. धन्यवाद मॅडम. पुनश्च एकदा तुमची ऋण व्यक्त करतो आणि जाता जाता एका छोट्याशा प्रार्थनेने आपण आजच्या कार्यक्रमाची सांगता करू. तुम्ही घेणार प्रार्थना? आपण घ्या ना तुम्हाला सर. जी आवडेल. ओके, ठीक आहे. घ्या. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद. आपण पुन्हा पुढच्या एपिसोडला भेटूया आणि थँक्यू. निश्चितच या संवादात राहत एकमेकांशी संपर्कात राहून निश्चितच एक वेगळ्या दिशेने आपण जाऊया.